ठाकरे बंधूंच्या आरोपाला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले। ठाकरे बंधूंनी 25 वर्ष फक्त भाषण केली, मराठी माणसाच्या घरासाठी कधी निर्णय घेतला नाही। जनतेला हक्काचं घर देवाभाऊच्या नेतृत्वात मिळतंय। चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं हे कौतुक केलं। मुंबईतील पागडी इमारतींमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला। त्या मोडक्या इमारती कोसळल्या आणि त्याबरोबरच कित्येक मराठी घरांची स्वप्न आणि संसार सुद्धा कोसळले। माणसं मेली, पण फक्त मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? 13,000 इमारती जीवघेण्या झाल्या, 28,000 खटले वर्षानुवर्ष लटकले, 25 वर्ष सत्ता हातात होती, पण यांना मराठी माणसाच्या घरासाठी एकही ठोस निर्णय घेता आला नाही। पण आज हे चित्र बदलले। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलं आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला। तर रावसाहेब दानवेंनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय। मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप आहे। फक्त एक नाही तर 2 आमदारांचा बाप आहे। जालन्यातील कॉर्नर बैठकीत रावसाहेब दानवेंनी हे वक्तव्य केलंय। मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि एका आमदाराचा बाप नाही, 2 आमदाराचा बाप आहे। 2 आमदाराचा बाप आहे आणि मला आमदाराचा बाप जर नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे। सरकार माझं आहे, जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मागू पडल्याच्या बाद घरात बसलो, मग तोंड वाकडं झालं। मी कोणाला आरोप केले, यांना पाळलं त्यांना पाळलं, त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर पाडून मराठवाड्यात दौरा केला मी। मला पाळलं तर पाळलं, पण कल्याण निवडून आला, घ्या कल्याण करून। तर अंबरनाथ मधील काँग्रेसचे नगरसेवक भाजपात जाणार आहेत। 12 नगरसेवकांचा भाजपात हा प्रवेश करण्याचा निर्णय। येत्या 2 ते 3 दिवसात हा भाजपात प्रवेश होणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। त्या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत। हो, सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी, सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। लोकांच्या कलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धनजी सकपाळ साहेबांना काहीतरी मिसगाईड केलं गेलं आणि त्यांनी आमच्यावर कुठलंही कारणेदार नोटीस न बजावता, कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली। भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती, पण त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे। आणि आता आम्हाला असं वाटतं का पक्षात कुठे जावं, तर आम्ही जिथे गट स्थापन केलेला आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आज आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।